या दिव्याच्या मनात नक्की काय चालू आहे काहीच कळत नाहीये। आज मेहंदी होती म्हणून वाचलोय, पण हे म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलण्यासारखं आहे। यावर काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे देवी, काहीतरी केलं पाहिजे। कायमचा उपाय शोधून काढला पाहिजे। डॉक्टर बघू रंगली का नाही मेहंदी? अहो मी काय मुलगी आहे का मेहंदी रंगायला? अहो मेहंदी काय मुलीचीच रंगली पाहिजे होय? तुम्हाला सांगतो, माझ्या लग्नात केसाची मेहंदी चुकून मी लावली हाताला तरी रंगली होती। डॉक्टर एक विचारू का? नाही म्हणलं, लग्नाला अजून एवढे दिवस बाकी आहेत तरी तुम्ही मेहंदी लावली, म्हणजे हाऊस म्हणून लावली का पोलिसांना फिंगरप्रिंट द्यायचे नाहीत म्हणून लावली? अहो फिंगरप्रिंटचा काय संबंध इथे? मला हे आधी सांगायचं ना तुम्ही, म्हणजे मी मेहंदी लावली नसती। म्हणजे डिंपल मागे लागली मेहंदी लावा मेहंदी लावा म्हणून मी लावली। आता माझी होणारी बायको आहे, तिचं मन मी कसं मोडणार ना? नाही म्हणजे होणाऱ्या बायकोचं मन जपलं तुम्ही, पण मामींचं काय? त्यांचं काय? मामी तयार नाहीत लग्नाला, पण मी आणि वंदी त्यांना तयार करू शकतो। मग करा, मला का सांगताय? आता कसं आहे, काम करायचं म्हणल्यावर किंमत तर मोजावंच लागेल ना, पैसे पडतील त्यासाठी। एक काम करा, 2 लाख द्या, मी आणि वंदी तयार करतो मामीला। चला। लाज का तुम्हाला? निर्लज्ज आहात तुम्ही? मी इथे लग्न करतो का बिझनेस करतोय? अहो डॉक्टर हळू बोला, ऐकल कोणीतरी। का हळू बोलू मी? सांगा ना, का हळू बोलू? आपल्या भाचीचं लग्न ठरलं म्हटल्यानंतर तुम्ही आनंद झाला पाहिजे, पण नाही। तुमच्यासारखे जर का माझे नातेवाईक असते ना तर हाकलून दिलं असं मी त्यांना। निघा इथून, हे लग्नच करणार नाही आता। अहो डॉक्टर गंमत केली होती मी। डॉक्टर खरंच लग्नाला नाही म्हणते काय? ठीक आहे, काय व त्या पोलिसांना काय काम बिम आहेत ते का नाही? आ काय चाललंय काय त्यांचं? का सारखं आपल्याला बळणं त्रास देत? नाही नाही, मला वाटतंय ते दिव्या मॅडम मुद्दाम त्रास देतात। मग तसं काय नसेल, अगं रोजच्या सारखे चौकशाला येत असेल, तू नका त्रास करून घेऊ। बाबूदादा, मंगलताई, हे कसले नातेवाईक आणून बसवलं तुम्ही इथे? काय झालं डॉक्टर? काय झालं? तो तुमचा लाला माझं आणि डिंपलचं लग्न व्हावं म्हणून माझ्याकडून 2 लाख रुपये मागत होता। हे असं असेल तर मी नाही लग्न करणार। काय बोलताय तुम्ही डॉक्टर? नाही, पण तुम्ही त्यांच्याकडे ध्यान देऊ नका, आम्ही बोलतो त्यांच्याशी। तसं नाही, दाजीसनी वेगळं काहीतरी म्हणायचं असेल। काहीही वेगळं म्हणायचं नव्हतं त्यांना। माझ्याकडून 2 लाख रुपये मागितले, मी खोटं बोलतोय का? आणि हे बोलताना त्यांना काहीच वाटलं नाही। तुम्हाला जर का पैसेच हवे होते तर मला आधीच कल्पना द्यायची ना त्याची। नाही नाही डॉक्टर, अहो तसलं काय आमच्या मनात बी नाही। तुमच्यासारखा जावई आम्हाला मिळालाय ही लई मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। तुमचा एक पैसा नको आम्हाला। मंगलताई, तुम्हाला हे लग्न करायचंय की नाही हे ठरवा आणि मलाही सांगा। मलाही काही हौस आलेली नाहीये। मला वाटतच होतं ही असं काहीतरी होईल म्हणून, आणि तसंच झालं। तुमच्या भनीला आणि तिच्या नवऱ्याला बघवत नाही ना आपलं चांगलं झालेलं, म्हणून काय बी करतात, कसं बी वागतात। आज जवा बघाव तेव्हा काड्या घालतात, आणि तुम्ही मूग घेऊन ग बसता। त्यांच्यामुळे कधी तोंड उघडणार आहे तुमचं कोण जाणं? नाही, पण आता मी ग बसणार नाही। तुम्ही बघाच मी काय करते ती। वंदी अक्का! ओ वंदी अक्का! इकडे या लवकर। अगं काय झालं नरडा काढायला? का कोण मेल्यागत वरडती असते? ती तुमच्या लेकीला जावयाला विचारा, मड्याच्या टाळूवरचं लोणी कायचं कसं ते? अगं मम्मी का वरडतीयस? काय झालं? अहो आता आमच्या वाटोळ करायचं गोष्टी जरा थांबवा। ए मंगले, कशाला गंधर्ड ताणतीस का आमच्या नावाच्या घुगऱ्या खातीस? तुमची हिम्मत कशी झाली व डॉक्टरांकडे लग्नासाठी पैसे मागायची? आमचं सुख भगवान झालंय, आता जळणं बंद करा आमच्यावर। ए लय तोंड नको चालूस, कुणी मागितलं का डॉक्टरांकडनं पैसा? वय तुमच्या नवऱ्याला विचारा, लाला दादांनी मागितले पैसे डॉक्टरांकडे। तुम्हाला एवढी भीक लागली ती माझ्या लेकीच्या लग्नात पैसे काढताय?
हो मागितलं होतं पैसे मी 2 लाख, पण आमच्यासाठी नाही, लग्नाच्याच कामासाठी मागितलं होतं. आता एकटं डॉक्टर कुठं कुठं म्हणून पाळणार, म्हणून त्यांना म्हणलं एकदाच 2 लाख देऊन ठेवा, सगळी कामं मी करतो. बघितलंस का मंगले, हे समजा तुमच्यासाठी केलं माझ्या नवऱ्यानं. हे म्हणजे असं झालं ना, ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझं सेरा कापना. तर मला कळत नसल्यागत करू नका. तुम्ही बोललात आणि मी विश्वास ठेवला. मी चांगलं ओळखून आहे तुम्हा दोघांना. काय काय ओळखून आहेस ग तू? लय पैसा यायला लागला म्हणून माझाही लागलीस होय? बाबू सांग तिला जरा नीट शिस्तीत. अबो तुम्ही बी सांगा, माझ्या लेकीच्या लग्नात मध्ये मध्ये केलेलं मला चालणार नाही म्हणून. अगं काय करणार आहेस तू? काय करणार आहे तुम्ही लग्नात, काय तर कराच, मग बघते तुमच्याकडं. अगं लय बघितले तुझ्या सारख्या. आहे बघतेस ना? ए मला नको काय सांगू, तुम्ही दोघी ना तिकडे एकमेकीच्या झिंजा उपटा नाही तर जीव घ्या. अगं तुलाच लय लगीन व्हायला पाहिजे होतं ना, मग घे की आता गोंधून. पण मी हे लगीन होऊन देणार नाही माझी नाही. आता होऊनच नको देऊ लगीन हे. मी आहे तुझ्या बरोबर. हा हीच पाहिजे होतं तुम्हाला. हा आजपासून लोकांचं लुबाडून खाल्लंय, आता आमचं चांगलं होतंय म्हणल्यावर तुमच्या पोटात दुखणारच की. बाबू आता हिला नीट सांगा, ही माझ्या लय डोक्यात जायला लागली. आता खपून घेणार नाही तर 4 वाजून दिली हिच्या कानाखाली मी. आता तुम्ही बी सांगा, त्या इथनं गेला तरी चालतील. अरे ग बसा ना तुम्ही दोघी. काय चाललंय, लगीन घर आहे ना का त्याचं पण भांडण आहे? मम्मी तू भांड बिंदास. माझ्या आत्याचा व्हिडिओ काढतो आणि पोलिसांनाच दाखवतो. हे तिथे मोबाईल दे इकडं. ए गप तू जरा, बस शांत. ए पोलिसांना दाखव नाही तर पोलिसांच्या बापाला दाखव. मी कुणाला घाबरत नाही आता. आता मी बी बघते ना हा बाबू कसं वाडा घेतोय माझ्याकडून. समजा वाडा घेते का नाही एकटी. मी बी बघते तुम्ही कसं घेता ती वाडा. हा एवढं माझ्या लेकीचं लगीन नीट पार पडू दे, मग तुम्ही हाय मी हाय. आणि माझ्या डिंपलच्या लग्नात कुणी खोडा घातला तर बघून घेणे एकेकाला. अरे मी बी ही लगीन होऊन देणार नाही. एकाचा मुर्दच बसवते. अरे बोला की कोणीतरी काय. यांचं मोड बसवलं, यांना घातलं नेऊन डबऱ्यात लवकर. ए आजे अगं समजून गेली, तू एकटीच बडबडतीयस. मग मुर्दी आधी सांगायला काय झालं होतं रे तुला? माझा घासा गेला की वरडून वरडून. असं कसं होऊ शकतं? दोन्ही वेळा डॉक्टरांच्या हाताला काही ना काही लागलं होतं. आधी जखम आणि आता ही मेहंदी. कोइन्सिडेंस होतात, पण इतके? मलाही हाच प्रश्न पडलाय. मला वाटतं डॉक्टर मुद्दाम हाताची ठसे द्यायला टाळाटाळ करतायत. पण असं का करतील ते? ते आत्ताच सांगता यायचं नाही, पण यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. वो भी है. इसके पीछे जरूर कोई ना कोई वजह है शिकरे. पर क्या? मला वाटतं डॉक्टरांना या सगळ्यापासून लांब राहायचं असेल. म्हणजे काही लोक असतात शिकरे असे, जिनको पुलिसों के चक्करों से दूर रहना अच्छा लगता है, सुकून की जिंदगी जीना होता है. डॉक्टर त्यापैकी एक आहे. मग आपण डॉक्टरांची चौकशी नाही करायची का मॅडम? असं कसं? आपण त्याच्या बाबतीत कुठलाही निष्कर्ष नको काढूया. आपल्याला चौकशी सुरू ठेवावी लागेल. आपल्याला आपलं काम करणं खूप गरजेचं आहे. एक काम करा शिक, हे सगळं काम व्यवस्थित झालं पाहिजे. मला कुठलीही मिस्टेक नकोय. कळलं? हो मॅडम.
डॉक्टर डॉक्टर अहो तुम्ही कशाला आमच्या मामाचं बोलणं मनावर घेता? त्यांना सवयच आहे जाईल तिथं पैसे खायची. तुम्ही नका ना काळजी करू. आमच्या मम्मीनं असलं झापलंय ना त्यांना, परत ते तुमच्या नादालाच लागणार नाहीत बघा. काय झालं? मी तुमच्याशी बोलतेय. काय बोलू मी? अहो तुम्ही का काळजी करता एवढी? आता मामांचं एवढं टेन्शन घेऊ नका. मी कोणाचं टेन्शन घेऊ आणि का टेन्शन घेऊ? त्या माणसाचं. एवढा वेळ नाही डिंपल माझ्याकडे. तुझ्या आत्या आणि मामा यासारखी कित्येक माणसं मी माझ्या खिशात घेऊन फिरतो. अहो मग कसला विचार करताय तुम्ही? त्या दिव्याचा. आपण फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं डिंपल. दिव्याला जर का कळलं ते ठसे माझेच आहे तर आपला सगळा खेळ संपला म्हणून समज. अहो तुम्ही कशाला काळजी करताय डॉक्टर? तुम्हाला पकडणं एवढं सोपं आहे का? तुम्हाला पकडायच्या आधी त्यांना 100 वेळा विचार करावा लागल. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. त्या तुमचं काहीच बिघडू शकत नाही, कारण तुम्ही गावातलं देव माणूस आहे. आता मला सांगा, तुम्हाला जर त्यांनी पकडलं तर गावातल्या लोकांना काय तोंड देणार आहे त्या? त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. वो आपका कुछ भी नहीं बिगड़ सकती. टेन्शन घेऊ नका अजिबात. हा अरे हो की, हा विचार तर मी केलाच नाही. मी फक्त डॉक्टर नाहीये, या गावातल्या माणसांचा देव माणूस सुद्धा आहे. मला याचा लवकरच फायदा उचलला पाहिजे आणि आतापासूनच कामाला लागलं पाहिजे. कसल्या? कळेल. डॉक्टर डॉक्टर इकडे लवकर या. आता ना इकडे बसवा. इकडे सावकाश. डॉक्टर काय झालं? डॉक्टर विजय की छाती में दर्द हो रहा है. त्यांना प्लीज चेक करा ना. चौकशी करता करता त्यांना त्रास झालाय. याला काय झालं ना तर मला पुन्हा सस्पेंड करतील. तुम्ही काळजी करू नका. मिस विजय झोपा तुम्ही. डिंपल यांचे पल्स चेक कर, बीपी चेक कर आणि ते येलो कलरचं इंजेक्शन आहे ते त्यांना दे. इंजेक्शन मला नाही देता येत. डिंपल डॉक्टर छाती जोर कळाली. डॉक्टर मला वाचवा. मॅडम त्याचा जीव बी गेला ना तर आपल्यावर इन्क्वायरी लागेल. कळतंय शिकरे मला. आता आपल्याला फक्त डॉक्टर वाचू शकतात. डॉक्टर प्लीज काहीतरी करा. याला काय झालं ना तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. प्लीज डॉक्टर. हो हो, पण माझ्या हाताला मेहंदी लागली. मी अहो डॉक्टर, तुम्हाला पेशंटच्या जीवापेक्षा ही मेहंदी जास्त इम्पॉर्टंट आहे का? तुम्ही डॉक्टर होताना शपथ घेतली होती ना की काही झालं तर पेशंटचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. डॉक्टर प्लीज काहीतरी करा. याचा जीव वाचवा. बरं मी करतो काहीतरी. नाही डॉक्टर, तुम्ही मेहंदी नाही धुवायची. मला दुसरा पर्याय नाही आपल्याकडे आता. मी आलोच. जोराची कळ आली छाती. डॉक्टर मला वाचवा. डॉक्टर विजय शांत. मला मरायचं नाही डॉक्टर. शांत व्हा. कापूस दे. डॉक्टर हो शांत व्हा. डॉक्टर काही काळजी करू नका. लवकरच बरे होतील ते. त्यांना आजचे दिवस इथेच राहू द्या. रिकवर झाले की मग उद्या घेऊन जा. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही खूप मोठ्या संकटातून मला बाहेर काढलंय. खरंच तुम्ही देव माणूस आहात. तुमचे आभार कसे मानायचे ना मला तेच कळत नाहीये. मुझे शक है
की रेशमाच्या खुनामागे ना याचाच हात आहे, इसलिए इतने आसानी से इससे मरने नहीं दूंगी मैं। मॅडम, डॉक्टरांच्या हाताला आता मेहंदी नाहीये, आपण त्यांच्या हाताचे ठसे घेऊ शकतो. अरे हो, हे माझं लक्षातच आलं नाही. डॉक्टर, तुम्हाला काही हरकत नाही ना ठसे द्यायला? डॉक्टर, इथे ठसे द्या. सॉरी डॉक्टर, तुम्हाला माझ्यामुळे मेहंदी धुवावी लागली. नाही, हरकत नाही. तुम्ही तुमचं काम करतायत आणि तुम्हाला मदत करणं मी माझं कर्तव्य समजतो. खरं सांगू का, लग्न मंडपात माझ्या डोक्यावर अक्षता पडत असते आणि कुठला पेशंट आला असता मी पहिल्यांदा पेशंटला चेक केलं असतं. त्यामुळे तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. थँक्यू फॉर युअर कॉपरेशन. थँक्यू काय म्हणताय हो तुम्ही? खरं तर तुम्ही मला असं इथे आरोपी म्हणून आणून बसवलंय, माझ्या बुटांचे ठसे घेतलेत, मला वाईट वाटलं, पण हरकत नाही, तुम्ही तुमचं काम करताय. असं काही नाही डॉक्टर, काही गोष्टी आमच्या रेकॉर्ड्समध्ये असाव्यात म्हणून हे सगळं चाललंय. कुठली गोष्ट कधी कामी येईल हे सांगता येत नाही ना. अगदी खरं आहे. खरं तर तुम्ही जेव्हा आला होता तेव्हाच मी तुम्हाला हात धुवून माझ्या बोटांचे ठसे देणार होतो, पण डिंपलमुळे नाही देऊ शकलो. आता काय, ती माझी होणारी बायको आहे, मला तिच्या सुद्धा मतांचा विचार केला पाहिजे ना. डॉक्टर, तो तुमचा पर्सनल प्रश्न आहे. तुम्हाला फिंगरप्रिंट बद्दल विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. याच्याबद्दल काय विचारणार? खरं तर हे फिंगरप्रिंट घ्यायची गरजच नव्हती तुला. फार मोठी चूक करतेस तू. काय झालं डॉक्टर? कुठे हरवलात? नाही,
कसल्या नाही. मी विचार करत होतो मला लग्न कुणासोबत करायचं होतं आणि कुणाबरोबर करतोय. कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलं होतं.